लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क, जनसामान्यांचा बुलंद आवाज। वडूजमध्ये वटपौर्णिमा उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी। आज राज्यभरात वटपौर्णिमा उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी केली जात आहे। विवाहित महिलांनी पतीचा दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि सुखी संसारासाठी वडाच्या झाडाची पूजा करून व्रताचं पालन केलं। सकाळपासूनच मंदिर परिसरात आणि वडाच्या झाडांजवळ महिलांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। पारंपरिक वेशभूषेत सजलेल्या महिलांनी पूजा, आरती आणि प्रदक्षिणा घालत वडाच्या झाडाला पवित्र दोरा बांधला। यावेळी सावित्री, सत्यवान यांच्या अखंड निष्ठा, प्रेम आणि समर्पणाच्या कथेचं स्मरण करण्यात आले। वटपौर्णिमा हा सण केवळ धार्मिक परंपरा नसून कुटुंबातील प्रेम, विश्वास आणि नातेसंबंध अधिक दृढ करणारा सण म्हणूनही ओळखला जातो। अखंड सौभाग्याचे प्रतीक असणारा हिंदू धर्मातील महत्त्वाचा सण ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो। निसर्गतः दीर्घायुष्य असणाऱ्या वृक्षांचं संवर्धन आणि जतन व्हावे अशा हेतूने वड, पिंपळ अशा वृक्षांची पूजा करण्याची कल्पना भारतीय संस्कृतीने स्वीकारली असावी। एखादा जातीचा वृक्ष एखादा पवित्र मानला की त्याचं सहसा तोड होत नाही। हिंदू संस्कृतीचं जतन करण्याचा संदेशही या निमित्ताने दिला जात आहे व अतिशय भक्तिमय आणि उत्साही वातावरणात वटपौर्णिमेचा हा सण सर्वत्र साजरा केला जातो। लोकराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी मिलिंद पवार, वडूज। लोकराष्ट्र न्यूज, एक विचार समाज विकासाचा, वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा, बातम्यांबरोबरच शेती, उद्योग, शिक्षण, साहित्य, कला, मनोरंजन आणि बरंच काही। जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं, तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, शेअर करायला विसरू नका।